हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षा सोममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे हरतालिका आणि हरतालिकेची पूजा वगैरे आज करायची आहे, करून घेतली आत्यानी मी। तर आम्ही पूजा कशी केली, पूजेची तयारी काय काय केली आहे तर ते तुम्हाला मी सर्व शेअर करणार आहे। आता उद्यापासून गणपती येत आहेत आपल्या घरी आणि गणपती बाप्पाची पूजा वगैरे उद्यापासून होणार आहे आणि आता लक्ष्मीची वगैरे तयारी चालू आहे। तर मागे 2-3 दिवस म्हणजे 4-8 दिवस झाले व्लॉग नाही आले आणि 2-3 दिवस झाला आम्ही खूप बिझी होतो, कामामध्ये होतो। आम्ही घर वगैरे आवरायला काढलं होतं आणि डब्बे वगैरे किचन आवरले, सगळे घर आवरलेत आणि त्यांनी उशाचे कवर वगैरे लावतायत। आता युगा टीव्ही बघतीये। हा युगा युगा युगाची अंघोळ राहिली आहे, युगा आत्ता उठली आहे। चला तर पूजेसाठी छानशी साडी घातलेली आहे आणि मी छान आवरून घेतलेला आहे। काय केलीस युगा? आणि युगाने बघा सकाळी उठले काय केलेलं आहे। काय केलीस सांग पिल्लू, काय केलं? झोपेतून उठल्या काय केलं? कधीही कलरची रांगोळी काढली की ठेवत नाही, रांगोळी मोडलेली आहे आणि रांगोळ्या छान काढल्या की बरोबर मोडते। इथे पूजेसाठी साहित्य जे घेतले हरतालिकेसाठी जे लागतं ते तर म्हणजे पानं घेतले तर पानांचे प्रकार झालेत 10 ते 15 आणि फुलं घेतलेत एका ताटामध्ये, वस्त्रमाळ आणि बेल व्हायला घेतलाय आणि वाळू स्वच्छ धुवून घेतली आहे आणि चाळणीमध्ये पाणी नितळत ठेवली होती आणि तुम्ही बघू शकता आता आत्यानी पूजेला सुरुवात केलेली आहे। मी पण बसणार आहे पूजेसाठी। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे काहीतरी अर्थ आहे, तसंच हरतालिका व्रत पण आपण स्त्रियांसाठी खूप खूप चांगले मानले जाते आणि म्हणजे ज्या कुमारिका आहेत त्या पण हे व्रत करतात आणि आपण आपल्या पतीसाठी हे व्रत करत असतो। आजच्या पूजेसाठी मुहूर्त सकाळी 6 ते 8:33चा चांगला सांगितलेला होता आणि त्यामुळे मग आम्ही त्याच वेळेमध्ये पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठलो, लवकर आवरून घेतलं आणि आत्यानी पूजेचं सामान वगैरे जाऊन आणलं, पानं वगैरे खालून आणली आणि मग नंतर आम्ही पूजेला बसून घेतलं आणि पूजेसाठी पानांचे प्रकार भरपूर होते, म्हणजे जेवढे आपल्याला भेटतील तेवढे आपण घेऊ शकतो, पण मग आत्यांनी भरपूर आणले होते कारण खालीच आमच्या इथे झाडं वगैरे लावलेले आहेत। आमच्याकडे पूजेची मांडणी अशी करतात, तर मी सर्वात अगोदर पूजेसाठी खाली एक कपडा देवाचा अंथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडीशी कॅरीबॅग अंतरलेली आहे कारण जे वाळूमध्ये थोडंसं पाणी वगैरे होतं त्याने कपडा ओला होऊ नये आणि छानसा महादेवाची पिंड काढून घेतलेली आहे आणि जे महादेवाच्या पिंडीच्या मागे जे 2 हे केलेले आहेत तर ते एक गणपती आहेत आणि पार्वती आहेत आणि त्याच्यानंतर मी हळदी कुंकू वाहून घेतलं आहे आणि त्यानंतर मी पानं ठेवली आहेत बाजूने आणि मग बेल व्हायला आहे। बेल 108 वाहिल्यानंतर मग फुलं वाहिली आहेत, वस्त्रमाळ वाहिलेली आहे आणि नमस्कार करून मग नंतर शेवटी आरती करून घेतलेली आहे। आमच्याकडे हरतालिकेचा उपवास पकडतात आणि मी यावर्षी उपवास केलेला आहे। मागच्या वर्षी मी केला नव्हता कारण युगा फारच लहान होती आणि त्यामुळे माझ्याकडनं काय शक्य झालं नव्हतं, पण यावर्षी म्हणजे युगा 1 वर्षाची झाल्यानंतर पासनं मी उपवास वगैरे करायला चालू केलेले आहेत। तुम्ही पाहू शकता आमची छानशी पूजा कशी दिसतीये आणि कशी झाली आहे पूजा, मला नक्की सांगा। आम्ही दोघी पूजा दरवर्षी अशीच मांडतो, एखाद्या टेबलवरती किंवा चौरंगावरती आणि छान पूजा करतो। किचनमध्येच करणार होतो पण किचनमध्ये जागा नव्हती आणि खूपच कमी जागेमध्ये करावं लागलं असतं, त्यामुळे हॉलमध्ये छान पूजा करून घेतलेली आहे। मागे माझे व्लॉग येत नव्हते कारण आत्या गाडीवरनं पडलेल्या होत्या आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता आणि भरपूर लागलं होतं त्यांना, त्यामुळे मला मागे शक्य नाही झालं व्लॉग यायला, एडिट वगैरे करून टाकायला वेळ भेटत नव्हता आणि लेकरांना आपण म्हणतो की मोबाईल द्यायचा नाही, कमी स्क्रीन टाईम कमी करायचा, पण म्हणजे युगाला मी जास्त देत नाही पण सकाळी द्यावं लागलं तिला कारण पूजा काय तिने मला करू दिली नसती आणि देवाची पूजाही छान झालेली आहे। आणि आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।